ऑनलाईन परीक्षा संदर्भातला जो संभ्रम होता आणि त्या बाबतीत आयोगाने जी आजची पत्रकार परिषद जारी केली होती, त्या पत्रकार परिषदेमधले काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्या बाबतीतल्या आयोगाने प्रसिद्ध केलेलं प्रसिद्धी पत्रक याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर शिंदे, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कालपासून जी चर्चा चालली होती, परीक्षा ऑनलाईन होणार, विद्यार्थ्यांची मागणी ऑफलाईन घ्या, आयोगाचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की ऑफलाईन घ्या, आयोगाचं म्हणणं आहे की आम्ही ऑनलाईन घेणार. यासाठी काय काय गोष्टी, तांत्रिक गोष्टींच्या अडचणी असणार आहे, ही परीक्षा आयोग ऑनलाईन का घेत आहे, याबाबतचं प्रसिद्धीपत्रक आयोगाने प्रसिद्ध केलंय. याच्यातल्या एक एक गोष्टी आपण बारकाईने बघूया की यामध्ये काय काय बदल करण्यात आले आणि यामध्ये आयोगाने संकेत दिलेले आपल्याला की येणाऱ्या काळामध्ये पदांची संख्या किती पटीने वाढणार आहे आणि त्यासाठी ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी काय तांत्रिक अडचणी येत आहे आणि त्यामुळे फायद्याचं ऑनलाईन कसं ठरणार आहे, हे आयोगाने त्यांच्या अँगलने याच्यामध्ये आपल्याला मांडून दिलेले आहे. ते आपण सविस्तर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर ते चॅनल तुम्ही फॉलो करून ठेवा अशाच नवीन नवीन अपडेटसाठी. विद्यार्थी मित्रांनो, कालची जी 25 जूनची आपली ऍड आली होती त्यामध्ये आयोगाने काल प्रसिद्ध केलं होतं की सीबीटी माध्यमातून आपण परीक्षा घेणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने परीक्षा घेणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता की आता याच्यात काय चेंज होणार. आयोगाची पत्रकार परिषद आज 4 वाजता झाली, त्याच्यामध्ये काही सकारात्मक निर्णय होतोय का, या बाबतीमध्ये विद्यार्थी वेट करत होते आणि ते वेट करून झाल्यानंतर यामध्ये हे प्रसिद्धीपत्रक आपल्याला बघायला मिळतंय. यामध्ये आयोगाने स्पष्ट क्लिअर केलेलं आहे की गट क 2026 ची जी एक्झाम असणार आहे ही संगणक प्रणालीवर आधारितच घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा तर इथं क्लिअर झालेला आपला. दुसरा जर याच्यामध्ये मुद्दा बघितला तर या भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा करण्यासाठी रिक्रुटमेंट रिफॉर्म करण्यात आले असून आयोगामार्फतच घेणाऱ्या या संवर्ग आणि पदसंख्या आणि उमेदवारांची संख्या यामध्ये पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हा जर मुद्दा आपण लक्षात घेतला तर यामध्ये आयोगाचं म्हणणं असं आहे की येणाऱ्या काळामध्ये परीक्षांची संख्या वाढणार आहे आणि परीक्षार्थी मुलांची संख्या पण वाढणार आहे. त्यामुळे आम्हाला ऑफलाईन परीक्षा घेणं शक्य नाहीये. ऑनलाईन परीक्षा घेणं आणि नीटच्या धर्तीवर असेल किंवा अदर राज्यांच्या धर्तीवरती ही परीक्षा आम्हाला ऑनलाईन घ्यायचा असं आयोगाचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. त्याच्यामध्ये जर तिसरा नंबरचा जर मुद्दा बघितला आपण यामध्ये तर त्यांनी आयोगाने स्पष्ट केलेलं आहे की दरवर्षी आयोगामार्फत 6 ते 7 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत येते. पण सध्या आगामी काळामध्ये संख्या 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा असून त्यानुसार परीक्षार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. आणि यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, ही देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे, पदांची संख्या वाढल्यामुळे यामध्ये जिल्हास्तरीय शाळा महाविद्यालयावर अवलंबून राहावे लागत होते आता सध्या. त्यामुळे परीक्षा केंद्रांची मर्यादित उपलब्धता, शैक्षणिक सत्रामुळे केंद्र उपलब्ध न होणे, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक, सुरक्षा व मनुष्यबळ यामुळे परीक्षा प्रक्रिया विलंब. म्हणजे आयोगाचं म्हणणं काय आहे की बाबा ह्या सर्व गोष्टींमुळे आयोगाच्या ज्या परीक्षा पद्धती होत्या ह्या लांबत होत्या. परीक्षांचा काळ लांबायचा, निकालाचा काळ लांबायचा. त्यामुळे या निकालामध्ये आम्हाला अजून पारदर्शकता आणायची आणि निकालाचा वेळ कमी करून लवकर लवकर रिझल्ट लावायचे आणि वर्षामध्ये आम्हाला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस 3 वेळेस आम्हाला परीक्षा घ्यायच्या आहे, जाहिराती काढायच्या आहे. त्यामुळे आम्हाला हा बदल करावा लागतोय असं या आयोगाचं म्हणणं आहे. यामध्ये जर चौथा मुद्दा बघितला आपण त्यामध्ये आयोगाने सांगितलेलं आहे की बाबा ह्या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक प्रणाली आधारित म्हणजे कोणती कम्प्युटर बेस्ड या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. त्यामुळे यामध्ये पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वेग वाढण्यास मदत होईल. मी जसं म्हणलं तुम्हाला की याच्यामध्ये निकालाची जी लांबलेली प्रक्रिया असायची ती आता कुठेतरी कमी होईल असं या आयोगाचं म्हणणं आहे आणि त्यानुसार त्यांनी ही जी बदल आहे याच्यामध्ये केलेला आहे. पाचवा जर मुद्दा बघितला आपण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आयोगाचं म्हणणं असं आहे की देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की मी म्हटलं तसं तुम्हाला एसएससी असेल, रेल्वे असेल, त्यानंतर आरआरबी, आयबीपीएस, कॅट, जी, नीट, सीईटी या सर्व ज्या संस्था या यशस्वीपणे सीबीटी पद्धतीने राबवतात. त्याचप्रमाणे केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश आणि यासारख्या राज्य लोकसेवा आयोगाकडून गट ब क सीबीटी परीक्षा नियमितपणे घेतल्या जातात. म्हणजे या राज्यांमध्ये घेतल्या जातात, या बाकीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. तर आम्ही पण एमपीसीच्या परीक्षा आता ऑनलाईनच घेणार आहे. हा मुद्दा आता इथं क्लिअर झालेला आहे. त्याखाली जर आपण 6वा मुद्दा बघितला यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांच्या गुणांचे नॉर्मलायझेशन म्हणजे काय, गुणांचं समानीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी बॉम्बे सारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ संस्थेची शासनाच्या सांख्यिकी क्षेत्रातील तज्ञांची मार्गदर्शन घेऊन वैज्ञानिक, पारदर्शक व न्याय पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. म्हणजे काय, याचा अजून त्यांनी क्लिअर केलं नाही की नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला काय असणार आहे.
मार्क समानीकरणाचा फॉर्म्युला काय असणार आहे हे क्लिअर केलं नाही. त्यासाठी या संस्थेची मदत घेऊन तो फॉर्म्युला ठाणणार नाही. तो फॉर्म्युला आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये 2022 पासून जे आहे 2022 पासून 138 संवर्गाच्या सरळ सेवा विभागीय परीक्षा सीबीटीद्वारे यशस्वीत घेण्यात आल्या आहेत. तसेच पुढील 3 महिन्यात आणखी 81 संवर्गाच्या परीक्षा सीबीटी पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला काय बोललो, यामध्ये पदांची पण संख्या वाढणार आहे, परीक्षांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे आयोगाला ऑफलाईन पेपर घेऊन ते चेक करून निकाल वेळेत लावणं शक्य नव्हतं म्हणून आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे आयोगास प्रणालीचा पुरेसा अनुभव उपलब्ध आहे. महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असून काय म्हणतात त्याला स्क्रीनिंग टेस्ट असल्यामुळे विविध सत्रांमध्ये सीबीटीद्वारे घेण्यात येणार असली तरी मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेणार आहे. मुख्य परीक्षा आपली एकाच सत्रामध्ये होणार आहे. बाकीच्या ज्या आपल्या पूर्व परीक्षा असणार या पूर्व परीक्षा तुम्हाला फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, आज उद्या परवा या शिफ्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. पण मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेतला जाणार आहे. 8वा जो मुद्दा आहे त्यामधला 8व्या मुद्द्यामध्ये त्यांनी केलेले आहे की सीबीटी परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था, शासकीय, खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन इत्यादी संगणक प्रयोगशाळांचा वापर परीक्षा केंद्र म्हणून केला जाईल. काय बोललो तुम्हाला, गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेज, नॉन गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेज आणि त्यानंतर जे आहे की तंत्रनिकेतन म्हणजे पॉलिटेक्निकचे जे कॉलेज आहे या संस्थेचा संगणक ज्या प्रयोगशाळा आहे यांच्या ज्या कम्प्युटर लॅब आहे यांचा वापर आपल्याला एमपीएससीचे सेंटर आता हे तिथं बघायला मिळणार आहे. आपले जे परीक्षा केंद्र असणार आहे आता हे आपल्याला शासकीय, नॉन गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट आणि पॉलिटेक्निकच्या ज्या महाविद्यालय आहे, कॉलेज आहे त्यांच्या ज्या टेक्निकलच्या लॅब आहे त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये परीक्षेचे सेंटर येणार आहे. परीक्षेची संपूर्ण नियोजन सर्वात महत्वाचा मुद्दा आहे व्हिडिओ मधला. परीक्षेचे संपूर्ण नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षांचं संचालन, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहील. कोणाकडे राहील याचं सगळं कंट्रोल, याचं सर्व कंट्रोल हे आयोगाकडेच राहणार आहे. त्यामुळे आयोगाचं म्हणणं स्पष्ट केलेलं आहे की अदर संस्थेचा याच्यामध्ये कुठलाही पार्ट नसणार आहे. सगळं जे कंट्रोलिंग आहे प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल लागेपर्यंत सर्व आमच्या मार्फत म्हणजे एमपीसी आयोगामार्फत घेतले जाणार आहे असं हे आयोगाचं म्हणणं आहे. तसेच परीक्षा केंद्रांचे सीडॅक मार्फत सुरक्षा परीक्षण काय सिक्युरिटी ऑडिट करण्यात येईल. परीक्षेनंतर उमेदवाराला त्याची रिस्पॉन्स शीट त्याच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. जशी आपली आन्सर की यायची तशी आता या विद्यार्थ्यांना त्यांची जी रिस्पॉन्स शीट असणार आहे ती कुठं उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ते आपल्या आयोगाच्या प्रोफाईलवरती उपलब्ध करून येणार आहे. आणि जर 9वा मुद्दा बघितला आपण या परिपत्रकामधला, प्रसिद्धी पत्रकामधला, यामध्ये आयोगाने स्पष्ट केलेले आहे आयोगामार्फत 2027 पासून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, गट ब, गट क राजपत्रित असेल, अराजपत्रित असेल या संयुक्त पूर्व परीक्षा ज्या आहे वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा घेण्यात येणार आहे. किती परीक्षा? तुम्हाला काय बोललो, 2 पेक्षा आधीच क्लिअर केलं होतं की ह्या परीक्षा तुम्हाला 2 पेक्षा अधिक वेळा म्हणजे 3 वेळेस होऊ शकतात, 4 वेळेस होऊ शकतात. आयोगाचं जसं नियोजन असेल पण 2 पेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्देशित पूर्ततेसाठी सीबीटी पद्धतीचा अवलंब पर्याय आहे. म्हणजे काय, हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. जर परीक्षांची संख्या वाढणार असेल तर संख्या वाढल्यामुळे परीक्षेचा निकाल लांबू नये म्हणून ऑनलाईन जर परीक्षा घेतली तर निकाल लवकर लागतो असं आयोगाचं म्हणणं आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. वरील सर्व बाबींचा विचार घेता आयोगामार्फत पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय हा वेळेची गरज, राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती, न्यायालयीन मान्यता, तांत्रिक सुरक्षता आणि वेळबद्ध भरती प्रक्रिया या सर्व दृष्टीने न्याय व आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणतेही संभ्रम न बाळगता सीबीटीद्वारे घेण्यात येणाऱ्या एमपीसी गटक संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात परीक्षेची तयारी करावी. आता कशाची तयारी करा म्हणले आयोग, येणारी जी आपली गटक सेवा आहे आता जी ऍड आलेली आहे ही परीक्षा ऑनलाईनच होणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा द्यायची मानसिकता ठेवूनच आपल्याला आता अभ्यास करावा लागणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे हे चॅनल फॉलो करून ठेवा. येणारी जी काही अपडेट असेल ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल.